प्रकारच्या झाडांची 5 पाने. चला तर मंडळी, आपण आता पूजा मांडूया. आणि आमच्याकडे आज लाईट पण गेलेली आहे, तर सुद्धा आपण मांडणार आहोत. सामान वगैरे मी सगळं आणलेलं आहे, बघू शकता. कपाट, समया, सगळं काही सामान आपण आणून ठेवलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया. कदाचित कालू दिसत असेल, पण आमच्याकडे आज लाईट गेली. चला तर पहिला प्रथम रांगोळी काढू. तर मंडळी, आपल्या गेल्या गुरुवारी खूप घाई गडबडीने आपले मार्गशीर्ष महिना मांडलेला, पहिला गुरुवार. आता हा दुसरा आहे. आता स्थापना आपण केलेली आहे त्याची. आता आपण शिरा बनवू आणि देवीला दाखवू आणि देवीची व्रतकथा वाचू. चला तर आपले शिरा बनवू. चला तर मंडळी, आपली देवीची स्थापना केलेली आहे. आमची लाईट अजून आलेली नाही, बघूया. चला तर आपण नैवेद्य आता बनवूया. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान या घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीचे अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिद्धकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी, अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रशवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठा होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे लावली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, करू ना. तर मित्रांनो, आपली लक्ष्मी व्रताची कहाणी आपण वाचलेली आहे. आमच्या लाईटसुद्धा गेलेली आहे, तरीसुद्धा उजेड होता म्हणून वाचूया. तर आपण पुढच्या गुरुवारी पुन्हा भेटू. श्री स्वामी.
स्वामी समर्थ. काय चुकलं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जय श्री स्वामी समर्थ.